आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध. ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा. नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मार्च 2024 या महिन्यासाठी वृषभ राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कामाच्या ठिकाणी जास्त स्ट्रेस झाल्यामुळे तुम्हाला प्रकृतीच्या काही अडचणी निर्माण होतील. पण त्या लक्षात घ्या, त्या शरीर साथ न दिल्यामुळे होणाऱ्या अडचणी आहेत. कामाचा स्ट्रेस, तणाव, वर्किंग अवर्स जास्त असणे ह्यामुळे तो त्रास आहे. तुमच्या तब्येतीत त्यामुळे काही त्रास नसणार आहे. म्हणजे मूळ प्रकृतीमध्ये त्रास असणे आणि स्ट्रेसमुळे त्रास होणे ह्या दोन गोष्टीमध्ये फरक आहे. तर जसजसा स्ट्रेस कमी होईल किंवा तुम्ही कमी कराल त्याप्रमाणे तुमच्या प्रकृतीच्या तक्रारी आपोआप दूर होतील. औषधं घेऊन खूपसा काही फारसा होईल फरक असं मला काही या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे तुमची तब्येत आणि त्याला दिला जाणारा त्रास प्रकृतीला हे वैषम्य जर आलं तर प्रकृतीला त्रास दर्शवतो. जर स्ट्रेस कमी असेल तर तुमच्या प्रकृतीला काही त्रास होणार नाही. त्यामुळे तुम्ही या दोन्ही गोष्टींचा योग्य संगम जो आहे तो करा आणि त्या दृष्टीने आपली कामाची जी काही ओढाताण आहे त्याच्यावर थोडा ताबा ठेवा आणि आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण जो काही उद्योग करतायत त्या उद्योगामध्ये मोठ्या मोठ्या संधी आपल्याला चालून येतील. म्हणजे जे लघुउद्योग करणारे आहेत, मोठे उद्योग करणारे अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांना मोठमोठ्या संधी चालून येतील. पण त्या 100% यशस्वी होतील असं नाही आहे. कारण काही गोष्टी फक्त इन्क्वायरी करतील, काही जण इन्क्वायरी करतील तुमच्या कामाबद्दल, काही जण फीडबॅक घेतील, काही इनपुट्स मिळवतील तुमच्याकडनं. पण प्रत्यक्ष काम देणारे लोक जे आहेत ते 50%च असतील. हे पर्सेंटेज तुमच्या लक्षात असू द्या. म्हणजे काय होईल, तुम्हाला दुःख आणि नैराश्य येणार नाही. नाहीतर प्रथम आपण जेव्हा काम करीत असतो एखादं, तेव्हा नेमकं काय होतं की जेव्हा आपल्याला अनेक क्वेरी होतात आपल्याला असं वाटायला लागतं की आता ही सगळी कामं आपल्याला करावी लागणार. पण समोरच्याची मनोवृत्ती तशी नसते. ती फक्त जाणून घेण्याची असते किंवा अन्य काही इन्फॉर्मेशन घेण्याची असते. त्यामुळे 50% कामं जी आहेत तुमची तीच फक्त फायनल होतील. बाकी सगळ्या त्या इन्क्वायरीज असतील. हे तुम्ही जाणून घ्या आणि त्याप्रमाणे ओळखा आणि तेवढंच त्या व्यक्तीला एंटरटेन करा. अन्यथा काय होईल की तुम्हाला पुन्हा त्याचा आणखीन एक स्ट्रेस निर्माण होईल. असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये थोडासा स्किन रिलेटेड आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा डोक्यात कोंडा होणे, स्किनवर काही त्रास होणे अशा गोष्टी वृषभ राशींच्या व्यक्तींना या महिन्यात होण्याची शक्यता आहे. जर असं आपण काही नोटीस केलं किंवा आपल्याला आढळून आलं तर योग्य वेळी त्याच्यावर आपण उपाययोजना करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार जी काही ट्रीटमेंट करायची ती वेळेत करा, उशीर करू नका. वृषभ राशींच्या व्यक्तींना मला असं सांगायचं आहे की उत्तरार्ध जो आहे या उत्तरार्धामध्ये जे इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक आहेत, ज्यांचं मशीनशी काम असतं, त्या लोकांनी मशीन अपघातातून थोडं सांभाळायला हवं. कारण काही वेळेला असं होतं की मशीनवर काम करताना सावधगिरी जी लागते ती सावधगिरी काही जणांकडे कमी असते किंवा मोबाईल वगैरे वापरामुळे एकाच वेळी मशीन आणि मोबाईल असं झाल्यामुळे मशीनवर काही अपघात होऊ शकतो. त्यामुळे वृषभ राशींच्या व्यक्तींनी जे मशीनशी निगडीत काम करतात त्यांनी थोडं सांभाळून राहावं. तेथे थोडंसं काहीतरी फटका असण्याची शक्यता आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपलं कौटुंबिक वातावरण जे आहे ते खेळीमेळीचं राहील. त्यामध्ये खूप काही तुम्हाला ओढाताण किंवा अन्य काही चिंता दिसत नाही आहे. पण तरी मिळून मिसळून राहावं. आणि उत्तरार्धामध्ये या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये कुठेतरी प्रवासाचा योग मला दिसतो आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही प्रवास सहकुटुंब सहपरिवार करायला अजिबात हरकत नाही. आणि सगळ्यांनी मिळून गेल्यामुळे तो एक उत्साह आणि आनंद हा वेगळाच असेल असं मला या ठिकाणी दिसतंय.
वृषभ राशींच्या व्यक्तींना मी अगोदरच सांगितलं आहे, उत्पन्न जे आहे तो तुमचं कामात येणार आहे. तुम्ही जे काम कराल त्यातनं पैसे येणार आहेत आणि 50%च कामं फायनल होणार आहेत. तर तसं नियोजन करा पैशाचं आणि त्या प्रमाणात पैसे पुन्हा रिइन्व्हेस्ट करा. नाहीतर सगळे पैसे रिइन्व्हेस्ट केले तर तुम्हाला त्रास होईल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. उत्पन्न तुमचं जेवढं आवश्यक आहे तुम्हाला तेवढं निश्चित तुमच्याकडे येणार याबद्दल खात्री बाळगा. घरातील काही व्यक्तींच्या हट्टापायी थोडीशी भांडणं होण्याची शक्यता दिसून येते. घरात हट्ट म्हणजे प्राथमिक असतात, काही वेळेला तात्पुरते असतात, पण ते हट्ट हे हट्ट असतात. ते तात्काळ जर पुरे झाले नाही तर लहान मुलं रुसून बसतात. म्हणून लहान मुलं रुसणे आणि अशा गोष्टी या महिन्यात दिसून येतात. तर लहान मुलांना समजून घ्या, त्यांची समजूत काढा आणि एखाद्या गोष्टीवर आपण कंट्रोल मिळवा असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी हे सांगू इच्छितो की कोर्ट कचेरी असल्या भानगडीमध्ये या महिन्यात शक्यतो पडू नका. कारण तो विलंब होईल, आपण नियोजित वेळामध्ये त्याचे निकाल लागणार नाहीत. त्यामुळे दावा करणे किंवा दावा लावणे अशा ज्या गोष्टी आहेत त्या या महिन्यात शक्यतो कोर्टाच्या कामाला पुढे जाऊ नका किंवा कोर्टात जाणे या गोष्टी टाळा असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात मित्रमंडळींची साथ जी आहे ती आपल्याला पहिल्या पूर्वार्धात चांगली मिळेल. मित्रमंडळींच्या आपापसात भेटी होणे किंवा अन्य कुठेतरी काहीतरी गेट टुगेदरला जमणे अशा गोष्टी या महिन्यात दिसून येतात. विद्यार्थ्यांनी मात्र आळस न करता पाठांतर चांगलं केलं तर त्यांना प्रगती चांगली आहे. कारण काही गोष्टी अशा असतात की त्या पाठांतर केल्याशिवाय पर्याय नसतो. तर पाठांतर जर तुम्ही चांगलं केलं म्हणजे पुन्हा पुन्हा वाचणे हे जर केलं तर तुम्हाला अभ्यासात वृषभ राशींच्या मुलांना काही त्रास पीडा होणार नाही अशी खात्री मला आहे. हे होतं वृषभ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.